नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता गिरीजी सर्व काही झाल्यानंतर तिला ते कागद सापडतात आणि आता कागद सापडल्यानंतर जेव्हा ती घरी येते तेव्हा प्रत्येक शब्दाचा आता तिला विचार येत असतो। ती आता सगुणाच्या बोलण्याचा सुद्धा विचार करत असते की सगुणा मावशी, दत्तूचा आता खून कोणी केलेला आहे तर तुझ्या सासऱ्याने नागिनेच केलेला आहे हे सुद्धा आता गिरिजाला आठवतात। आणि शेवटचा दत्तूचा जो काही फोन आहे की मला देवी आईच्या देवळामध्ये तू भेटायला ये, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, हे मात्र आता शेवटचा फोनसुद्धा तिला आठवतो। आणि नागेश्वरचे जे कॉन्ट्रॅक्ट पेपर तिने साईन केले होते त्यावेळेचे क्षणसुद्धा आता गिरिजाला आठवतात। या सगळ्याच करत असते। त्यानंतर इकडे रुद्र मात्र गाडीमधून आता सावीला म्हणतो की खाली उतर, एकतर मला कार्यक्रमाला जायला उशीर होतोय। तेव्हा आता सावी म्हणते की हे बघ, अरे तिचे वडील गेल्यापासून ती फक्त तुझा वापर करून घेते, रुद्र जरा लक्ष दे, तिच्यावर विश्वास ठेवू नको। तेव्हा आता रुद्र म्हणतो की हे बघ सावी, तो असं काही बोलू नकोस, हे जे काही मी करतो तर सावी लगेच म्हणते की गिरिजासाठी करतो, हो की नाही? अरे तू जे काही करतो ते तिच्यासाठी करतो मला माहिती आहे, परंतु ती तुझ्यासाठी काय करते? अरे तू तिच्यासाठी जे काही करतो त्याची किंमत तरी आहे का तिला? तेव्हा आता रुद्रला सावीचा खूप राग येत असतो। आता तो अगदी टेन्शनमध्ये येऊन डोक्याला हात लावतो। तो पुन्हा सावीला म्हणतो की हे बघ सावी, माझं ऐकून घे। तेव्हा आता सावी म्हणते की हो मला माहिती आहे की तू काय म्हणणार आहे, आता तू हेच म्हणणार आहे की बघूयात कुणाचं प्रेम जिंकते ते, आणि जर तसं असेल तर मी सुद्धा तुला चॅलेंज देते। तेव्हा रुद्र मात्र आता ह्या सावीशी बोलण्यात त्याला कोणताही इंटरेस्ट नसतो, पूर्णपणे आता सावी त्याला वैतागून टाकते। रुद्र म्हणतो की कसलं चॅलेंज आणि कोणत्या चॅलेंजबद्दल तू बोलते? त्यावर आता लगेच सावी म्हणते आत्ताच्या आत्ता तू एक काम कर, गिरिजाला फोन कर आणि तिने जर 3 रिंगमध्ये फोन उचलला तर ती तुझी बायको, नाहीतर जे काही मी तुला सांगत आहे ते तुला मान्य करावं लागेल। तेव्हा लगेच आता रुद्र म्हणतो की ठीक आहे मी फोन करतो, म्हणून तो आता गिरिजाला फोन करतो। आता गिरिजाच्या म्हणजे हातातच मोबाईल असतो, तो फोन वाजत असतो आणि गिरिजा आता हे सगळं काही आठवण खूप टेन्शनमध्ये असते, ती विचारात गुंतलेली असते। तिला आपल्या बाबांचा खून कोणी केला याचं खूप टेन्शन असतं, याचा ती विचार करत असते आणि तेवढ्यात आता ती आपल्या मोबाईलकडे बघत असते। गिरिजा मात्र फोन उचलत नाही म्हणून सावीला खूपच आनंद होत असतो। आता मात्र रुद्र फोन करत असतो तेव्हा गिरिजा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, फोन उचलते। आता फोन उचलल्यानंतर रुद्रला खूपच आनंद होतो आणि सावीचा तर इतका जळफळाट होतो, तिला असं वाटतं की आता गिरिजा काही फोन उचलणार नाही। तेव्हा गिरिजा हॅलो म्हणते तर रुद्र म्हणतो की आहो तुम्ही आहात कुठे? गिरिजा, सकाळपासून मी तुमचा फोन ट्राय करतो, तुम्हाला शोधतोय। तेव्हा आता गिरिजा म्हणते की तुम्ही जेवायला घरी येणार आहात ना, कारण आज या घरामध्ये मी पहिल्यांदा जेवण बनवणार आहे, तर तुम्ही येताल ना? तर आता रुद्रला आनंदच होतो। रुद्र म्हणतो की आहो विचारतात काय, येणारच, माझा एनजीओ मध्ये कार्यक्रम आहे, जरा येण्यासाठी उशीर होईल पण मी येईलच, लवकर निघण्याचा प्रयत्न करतोय। तर गिरिजा म्हणते की ठीक आहे मी तुमची वाट पाहते, असे बोलून ती आता फोन कट करते। आता रुद्र अगदी खुश होतो आणि रुद्र सावीला म्हणतो की सावी तू चॅलेंज हारलीस, आज मात्र मी माझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवणार आहे। तर आता सावीचा आणखीनच जळफळाट होतो। त्यानंतर आता इकडे गिरिजा तो फोटो हातात घेते आणि म्हणते की नागेश्वर घोरपडे, मी तुम्हाला नाही सोडणार। ते पेपर्स तिच्या हातात असतात, कारण ते पेपर आता दत्तूने शेवटी तिच्याच हातामध्ये तिला सापडण्यासाठी असं ठिकाणी ठेवलेले असतात आणि देवी आईच्या कृपेने चमत्काराने ते पेपर्स तिच्या हाती लागतात। त्यानंतर आता गिरिजा ही जेवण वगैरे तयार करते आणि सगळेजण एकत्र जेवायला बसतात। नागेश्वर म्हणतात की आज नक्की असं विशेष काय आहे, पंगतच बसली। आता रुद्र म्हणतो की आबासाहेब, अहो या जेवणाच्या बेतासाठी माझा एनजीओ मधील कार्यक्रम आहे तो अर्धवट सोडून आलो मी। ही वासंतीला म्हणते की आई साहेब तुम्ही सुद्धा जेवायला बसा। तेव्हा आता वासंती म्हणते की नकोय, मी तुझ्यासोबत बसेल। तर आता गिरिजा म्हणते की नाही तुम्ही बसा, मी नंतर जेवेल। तर आता नागराज म्हणतो की बसा ना, अहो गिरिजा तुम्हाला इतका आग्रह करते तर बसा लवकर। तेव्हा मात्र आता गिरिजा म्हणते की मी पोळ्या घेऊन येते, पोळी। तेव्हा सावीचा खूप जळफळाट होतो। सावी लगेच उर्वशीला म्हणते की बघ कशी डोक्यावर मावशी ती बसायला लागली। तेव्हा आता उर्वशी म्हणते की हो तुझ्यामुळे, आणि बघ आता बघतच राहा, आपल्याला ऐकूनच घ्यावे लागेल, बसण्याची सुद्धा इच्छा नाही परंतु बसावंच लागलं। आणि तेवढ्यात गिरिजा पोळ्या घेऊन येते। पोळ्या घेऊन आल्यानंतर मात्र आता ती नागेश्वरला पहिली पोळी वाढते आणि म्हणते की सासरे बुवा, ही पहिली खास पोळी तुमच्यासाठी। नागेश्वर म्हणतो की हो का, बरं ठीक आहे। आणि ती आता नागेश्वरकडे बघतच असते। त्यानंतर सगळ्यांना ती पोळ्या वाढते
आणि आता सगळ्यांना पोळ्या वाढून झाल्यानंतर नागेश्वरकडे बघत म्हणते, खूप छान वाटतं सगळ्यांना एकत्र असं जेवायला बसलेलं बघून. माझे बाबा असते तर ते सुद्धा आपल्या सोबतच आज येथे जेवायला बसले असते. शेवटचं मात्र आता त्यांच्याशी बोलता सुद्धा नाही आले. त्यांना तर माझ्या हातचा स्वयंपाक खूपच आवडायचा. आणि तेवढ्यात नागेश्वरला आता दत्तूच्या पोटात चाकू खूप असल्याचे क्षण आठवतात. आणि गिरिजा आता रागाने नागेश्वरकडे बघत असते आणि तिला सुद्धा आता दत्तू तेथे कसा त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसून पडलेला होता ते सर्व काही क्षण तिला आठवतात. एक सगळे क्षण तिला आठवल्यानंतर ती आता अगदी परत सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की सॉरी बर का, सगळ्यांनी आता जेवायला सुरुवात करा. रुद्र तर खूपच खुश असतो कारण गिरिजाच्या हातचं जेवण तो आज पहिल्यांदा जेवायला बसतो. मात्र आता रुद्र आणि वासंती एक एक घास घेतात, परंतु त्यांना आता हे टेस्ट इतके आवडते आणि अगदी त्यांचे चेहरे लगेच खुलतात. परंतु नागेश्वर गिरिजाकडे बघतो आणि गिरिजा मात्र खुणावते की त्या पोळीमध्ये तिने नागेश्वरसाठी एक चिठ्ठी ठेवलेली असते. नागेश्वर आता जेव्हा पोळी उचकतो तर त्यामध्ये त्याला ती चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठी जेव्हा तो आता अगदी बाजूला घेतो आणि त्या चिठ्ठी बघून त्या चिठ्ठी वाचतो, त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की नागेश्वर साहेब, तुमच्याशी मला जरा माझ्या वडिलांच्या खुनाबद्दल बोलायचं आहे. आपण भेटलो त्या जागी. नागेश्वर आता ही चिठ्ठी वाचून गिरिजाकडे बघतो आणि तेव्हा त्याला ते क्षण आठवतात जेव्हा गिरिजा आणि तो पहिल्यांदा तेथे त्या जंगलात भेटलेले असतात. तर तेथे त्या जागी मात्र ती क्षणाची आठवण होते. तेव्हा मात्र आता रुद्र पोळी जेवण करतो आणि म्हणतो की सुंदर, अगदी अप्रतिम. तेव्हा लगेच आता वासंती विचारते की कोण रे. तेव्हा आता रुद्र म्हणतो की आई साहेब, मी जेवणाबद्दल बोलतोय. खरंच काय चव आहे तुमच्या हाताला, असे तो गिरिजाला म्हणतो. तर सावीचा आता जळफाट होऊन ती लगेच म्हणते की हो ना, खरंच मला तर असं वाटतं. मी तर म्हणते अरे तू एखादा हॉटेलच तिला काढून दे म्हणून बरं होईल. तेव्हा आता रुद्र हसतो आणि रुद्र म्हणतो की हो का, आणि ठीक आहे, त्या हॉटेलमध्ये मात्र मॅनेजर म्हणून मी तुला ठेवतो. आणि मी तुला म्हणायला होतो की आज मात्र मी माझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवणार म्हणून. आणि वा, खरंच खूप मजा आली, असे तो गिरिजाचा खूपच जळफाट होतो. तेव्हा आता नागेश्वर गिरिजाकडे बघत असतो आणि रुद्रचं लक्ष जातं. रुद्र लगेच म्हणतो की आबासाहेब, अहो पुरणपोळी खाऊन तर बघा, खूपच टेस्टी झालेली आहे. तेव्हा आता आबासाहेब एक घास घेतो. तर गिरिजा लगेच विचारते, कशी वाटली पुरणपोळी, आवडली ना सासरे बुवा, आवडली की नाही. तेव्हा आता नागेश्वर मान डोलावतो आणि चांगली आहे असं म्हणतो. तेव्हा गिरिजा विचारते की फक्त चांगली आहे की अजून. नागेश्वर म्हणतो की अहो नाही, खूपच भारी आहे, लय भारी. आणि काही विषय आहे का, अगदी काही नाव ठेवण्यासाठी, अगदी एकच नंबर. तो आता गिरिजा मात्र अगदी हसून म्हणते की आता मात्र रोज मी असंच नवनवीन काहीतरी रोज टेस्टी खायला देईल मी. तेव्हा आता नागेश्वरकडे परत लगेच रागाने पाहते आणि म्हणते. त्यानंतर आता इकडे नागेश्वर आतमध्ये येतो जेवण वगैरे झाल्यानंतर. आता मात्र तो खूप भडकलेला असतो. गिरिजाची इतकी हिंमत झालीच कशी, कारण जेथे मी तिला भेटायला बोलावलं होतं तर त्या जागी तिने आम्हाला भेटायला बोलावलं, तर आता मात्र तिची हिंमतच कशी झाली मला हे सर्व अगदी म्हणण्याची. म्हणजे तुझ्या हाताला जर काही लागले असेल तर मात्र आजची जी काही भेट असेल तर ती तुझ्या आणि माझी शेवटची भेट असेल. गिरिजा, मी तुला नाही सोडणार. आणि लगेच कपाटामधून तो सुरा बाजूला बाहेर काढतो आणि त्या सूर्याकडे बघत म्हणतो की आता मात्र जसं मी तुझ्या बापाला या सूर्याने संपवलं तसं तुला सुद्धा मी आता या सूर्याने संपवेल. जर तू काही माझ्या विरोधात गेली आणि जर काही तुला त्या दत्तूने दिलं असेल तर मी तुला सुद्धा नाही सोडू शकत. त्यानंतर आता इकडे गिरिजा मात्र किचनमध्ये सर्व साफसफाई करत असते आणि तेथे रुद्र येतो. परंतु गिरिजा आता विचारतच असते. रुद्र तिला म्हणतो की काही मदत करू का. तेव्हा गिरिजा हसून म्हणते की नाही, झालेलं आहे. आणि काय सांगू तुम्हाला, सांगू का. आणि तेवढ्यात तेथे सावी आणि उर्वशी जात असतात. आता दोघी लगेच या दोघांकडे बघतात. रुद्र म्हणतो की काय सांगू, तुम्ही काय जेवण बनवलं होतं आज, अगदी त्याचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द सुद्धा पुरेसे नाही. त्यावर आता गिरिजा खुश होत म्हणते की आवडलं ना तुम्हाला खरंच. तेव्हा रुद्र म्हणतो की काय सांगू, या दिवसांनी मात्र मी असा पोट टम होईपर्यंत जेवलो, काय सांगू मी तुम्हाला. म्हणून आता रुद्र खूप खुश होत आता मस्त बढाया मारत असतो. आणि आता ह्या दोघी मात्र या दोघांना इतकं खुश बघून आता त्यांचा आणखीनच जळफाट होतो, अगदी चेहरे बघण्यासारखे होतात. रुद्र म्हणतो की अगदी मन तृप्त होईपर्यंत मी खाल्लं. आणि तेवढं तेथे वासंती येते. वासंती म्हणते की बरं, आता मात्र आईच्या हातची चव विसरणार वाटतं. आणि तेवढ्यात रुद्र म्हणतो की अहो आई साहेब, असं नाही, हे नॉट फेअर. तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना जेवण त्यांनी बनवलं होतं, हो की नाही, तुम्ही सुद्धा सांगा बरं. तेव्हा आता वासंती सुद्धा खुश होऊन म्हणते की हो, अरे रुद्र, मला सुद्धा खरंच हे जेवण खूपच आवडले. तेव्हा आता गिरिजा सुद्धा खूप खुश होते आणि सावी उर्वशी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा वासंती म्हणते की हो, गिरिजाने अगदी मनापासून हे सर्व केलं होतं. गिरिजा खुश होत म्हणते की आई साहेब, अहो मी मनापासूनच स्वयंपाक केला होता. रुद्र म्हणतो की वा, खरंच आज सगळ्यांची मन सुद्धा तुम्ही जिंकलीत. तेव्हा आता वासंती म्हणते की रुद्र, अरे तुला सांगते, आज मात्र मला गिरिजाने एकही काम करून दिले नाही, साधी भाजी सुद्धा चिरून दिली नाही, सगळं काही काम तिने एकटीने
एकटीने केले. किती वर्षानंतर आज मात्र मला सगळं आयत्त खायला मिळालं आणि खरंच एकटीने केलं सर्व काही. तेव्हा आता हे सर्व ऐकून सावी आता खूपच जळते आणि म्हणते की बघा ना, काय मावशी कौतुक सुरू आहे. आता सगळं काही अगदी डोक्यावरून चाललेलं आहे. तर उर्वशी सावीला म्हणते की अगं 4 दिवसाची पाहुणी आहे, आली तशी बघ कशी परत बाहेर जाते. त्यानंतर आता इकडे हा नागेश्वर खूपच भडकून तो सुरा हातामध्ये घेऊन जात असतो. तर सुभानराव त्याला थांबण्याचा प्रयत्न करत असतो. साहेब थांबा, जरा ऐकून तरी घ्या. परंतु नागेश्वर त्याच्यावरच भडकवतो. नागेश्वर भडकून म्हणतो की हे बघ सुभानराव, मला थांबू नका. सुभानराव म्हणतात की अहो हे बघा साहेब, तुम्ही इतक्या रागाने जाऊ नका. जे काही काम असेल ते मला सांगा, मी जातो, तुम्ही जाऊ नका. पण त्यावर आता नागेश्वर ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की काही झाले तरी आता हे काम आम्हाला आमच्या हातूनच करावे लागेल. तुम्ही तेथे जाऊन काही उपयोग नाही होणार. तो काटा आता मला एकट्यालाच काढायचा आहे. तर सुभानराव विचारतो की साहेब अहो पण कुणाचा काटा काढायचा आहे, नक्की कुणाला मारण्यासाठी तुम्ही चाललेले आहात. तेव्हा मात्र आता लगेच नागेश्वर त्या सूर्याकडे बघतो आणि म्हणतो की गिरिजाचा. आता गिरिजा म्हणल्यानंतर आता सुभानरावांना धक्का बसतो. सुभानराव म्हणतो की साहेब अहो काय करतात तुम्ही, तेथे जाऊ नका. आपण एक काम करू, आपण आपल्या कुठल्या तरी माणसाला पाठवू, तुम्ही जाऊ नका. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की नाही सुभानराव, ती खूप नशीबवान आहे ना, मग आज बघूयात की तिला आमच्यापासून तिचं नशीब कसं वाचवतं ते आम्हाला सुद्धा बघायचं आहे, किती ती नशीबवान आहे ते. तेव्हा मात्र आता सुभानराव म्हणतो की साहेब प्लीज असं करू नका. तेव्हा लगेच नागेश्वर म्हणतो की काही झाले तरी आता मात्र सुभानराव तिचा शेवट आमच्याच हातून होणार आहे. तर त्यानंतर आता इकडे वासंती सुद्धा गिरिजाचं खूप कौतुक करत असते आणि रुद्र आणि गिरिजाला म्हणते की आजपासून मात्र मी माझं स्वयंपाकघर गिरिजाच्या हातामध्ये देऊन टाकलेलं आहे. तर आता हे एक बघून आणि ऐकून उर्वशी आणि सावीचा खूप जळफाट होत असतो. रुद्र खूपच खुश होतो आणि गिरिजा सुद्धा. परत रुद्र खुश होऊन म्हणतो की आई साहेब अहो तुमचा जो निर्णय आहे तो एकदम असा उत्तम निर्णय आहे, मला तर खूपच आवडला. तेव्हा आता वासंती खुश होत हसते आणि म्हणते की हो हो तिने तर अगदी सिद्ध केलेलंच आहे. तेव्हा आता रुद्र म्हणतो की गिरिजा हात बघू द्या बरं, तुमचा हात इकडे. म्हणून तो आता गिरिजाचा हात आपल्या हातामध्ये मागत असतो. तिचा हात धरतो. सावीला खूपच राग येतो. सावी लगेच आता जायला निघते, परंतु उर्वशी तिला अडवते. तेव्हा आता रुद्र तिचा हात हातामध्ये धरतो. तेव्हा आता गिरिजा गरबडल्यासारखी होते आणि लाजते सुद्धा. तेव्हा वासंती खुशून हसते. तर रुद्र म्हणतो की खरंच गिरिजा तुमच्या हाताला काही चव आहे हो, खरंच मानलं तुम्हाला, अगदी जगावेगळी चव आहे हो की नाही आई साहेब. तेव्हा आता वासंती तर खुश असते. जास्त बोललो का मी, आणि आहे ना का सगळं काही व्यवस्थित आहे की नाही त्यांच्या हाताला चव, म्हणजे हे बघा आमची मंडळी आहे की नाही सुगरण, बरोबर बोललो ना मी. तेव्हा आता गिरिजा ही लाजत असते. तर आता वासंती म्हणते की हो हो तिने हे सिद्धच केलेलं आहे. तर गिरिजा खुश होत आता लाजतच ही रुद्रकडे बघत असते आणि खाली बघत असते. आता उर्वशीला इतका म्हणजे राग येत असतो आणि सावीचा त्याहून आणखीनच जळफाट होत असतो. रागाने मात्र ते दोघे आता तेथून निघून जातात. आता गिरिजा लाजत असते आणि वासंतीकडे बघत आता ती रुद्राला म्हणते की हात सोडा ना. आणि तो गिरिजाला आता हात सोडून म्हणतो की हे बघा गिरिजा, आता मी जे काही कौतुक केले ना खरंच ते खूप मनापासून केलेलं आहे. तेव्हा आता गिरिजा आणखीनच खुश होते आणि हसते आणि खुश होत थँक्यू असं म्हणते. तेव्हा आता रुद्र तिच्याकडे बघत खुश होत यू आर वेलकम असं म्हणतो आणि ओके मी येतो असे बोलून आता तो खुश होत बाहेर जातो. तेव्हा आता गिरिजा ही वासंतीला म्हणते की मी आवरून घेते आणि वासंती सुद्धा आता बाहेर जाते. तेव्हा आता गिरिजाला नागेश्वरला जाऊन भेटायचं असतं, म्हणून आता तिच्या डोक्यात तो विचार येतो. लगेच आता बॅग वगैरे घेऊन आता तिकडे नागेश्वरला भेटायला त्या जंगलातून येत असते. तेव्हा आता तेथे नागेश्वरची गाडी सुद्धा येते. नागेश्वर गाडीतून खाली उतर. तेव्हा आता तेथे आल्यानंतर गिरिजाला मात्र आता ते नागेश्वर मागच्या भेटीत जे काही बोललेलं असतो की अख्ख्या तुळजापुरामध्ये कोणीही तुझ्याकडे वाकड्या नजरेने नाही बघणार, कारण तू नागेश्वर घोरपडीची सून असणार आहे. तुझ्या भावाची पूर्ण जबाबदारी मी घेतो. म्हणून नागेश्वर आता तेथे येतो. त्या झाडावर अगदी जोरात तो चाकू मारतो आणि समोर येतो. तर समोर आता एक चिठ्ठी अशी झाडाला चिटकून ठेवलेली असते आणि त्यावर धोका हा शब्द अगदी मोठ्या रक्ताने अक्षरात लिहिलेला असतो. तेव्हा नागेश्वर तेथे त्या झाडाजवळ येतो आणि धोका हे शब्द वाचतो. गिरिजा मात्र आता येतच असते. आता इकडे समोर जो पाहतो तर काय तिथे विश्वासघात हा दुसऱ्या कागदावर लिहिलेला तो शब्द झाडाला चिटकवलेला असतो आणि तो सुद्धा आता शब्द नागेश्वर पाहतो. तेव्हा मात्र आता नागेश्वर तेथे आल्यानंतर आता त्याला कॉन्ट्रॅक्ट साईन जे केलेलं आहे ते आठवतं की आम्ही गिरिजाला आमची सून करून घेणार आहोत. हे सगळं काही आता नागेश्वरला त्या चिठ्ठ्यांकडे बघत आठवत असतं. विश्वासघात आणि धोका हे दोन शब्द तो अगदी वाचतो आणि त्यानंतर आता थोडंसं समोर येतो तर तेथे खून हा शब्द आता जे काही त्या कागदावर लिहिलेला असतो समोरच्या
झाडाला अगदी अडकवलेला. तेव्हा तो बघतो आणि खून म्हटल्यानंतर आता त्याला दत्तूच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून आणि त्याला मारल्याचे ते काही सगळे क्षण आहे ते क्षण आठवत असतात. आणि आता त्याला आता गिरिजाला हे सर्व माहिती झाले की काय, म्हणून आता तो खूप घाबरतो. त्यानंतर आता इकडे वासंती मात्र आता ही रूममध्ये येते. वासंती रूममध्ये आल्यानंतर आता कपाट तर उघडच असतं आणि उघडे कपाट बघून ती आता बंद करून घेते. आणि आता कपाट का उघडं ठेवलं असेल आणि हे कुठे गेले असतील म्हणून आता इकडे तिकडे नागेश्वरला शोधत असते. आणि तेवढ्यात तिला समोर आता टेबलवर जे काही आता त्या सूर्याचा बॉक्स पाहते आणि यात खंजीर दिसत नाही. मग नक्की हे खंजीर घेऊन कुठे गेले म्हणून वासंती आता घाबरते. नक्की काय कशासाठी गेले असतील म्हणून तिला आता टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे गिरिजा मात्र आता ही नागेश्वरच्या समोर येऊन उभी राहते. नागेश्वर मात्र ही सगळे काही शब्द वाचतो आणि तिनंही आता ते कागद आहे तर ते आता गिरिजाजवळ समोर येऊन उभा राहतो. आणि गिरिजा त्याच्याकडे रागाने बघत असते. नागेश्वर तिच्याकडे बघत तिला विचारतो की हे सर्व काय आहे, धोका, विश्वासघात आणि खून हे नक्की काय आहे. आता गिरिजा रागाने त्याच्याकडे बघतच असते आणि रागाने म्हणते की हे सगळे शब्द तुम्हाला ओळखीचे वाटतात ना, आणि तुम्हाला तर आता हे सर्व बघून खूपच राग आला असेल. त्यावर आता नागेश्वर म्हणतो की आम्हाला कशासाठी राग येईल, कारण आम्ही काही अगदी गुन्हा केलेलाच नाही. तेव्हा आता नागेश्वर असे म्हटल्यानंतर आता गिरिजा म्हणते कारण हे सगळं तुम्ही केलेलं आहे, तर तुम्ही माझा विश्वासघात केलेला आहे, आम्हाला किती मोठा धोका आणि माझ्या बाबांचा खून सुद्धा तुम्हीच केला. आता हे ऐकल्यानंतर नागेश्वरला धक्का बसतो. म्हणजे आता गिरिजाला सर्व काही कळलेले आहे. दत्तूला मी मारले हे आता गिरिजाला समजले. हे नागेश्वरला समजल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते. माझ्या बाबांचा खून केला हे सारखे शब्द त्याच्या कानात घुमत असतात अगदी सारखे, आणि तो गिरिजाकडे बघत असतो. गिरिजा मात्र अगदी त्याच्याकडे रागाने बघत असते. गिरिजाच्या डोळ्यात पाणी असतो आणि नागेश्वर विषयी असणारा तो राग असतो. नागेश्वरकडे बघत मात्र आता गिरिजाला आपल्या बाबाचे शेवटचे ते काही अगदी अवस्था आठवते. काय आता बाबांची अवस्था झाली होती, किती त्रास त्यांना होत होता, हे सगळं काही तिला आता आठवत असतं. नागेश्वर आता तिच्याकडे बघतच असतो आणि काही उत्तर तो देत नसतो. आता काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते. परंतु गिरिजाने आता त्याला अगदी संकटात अडकवलेलं असतं आणि जाब विचारलेला असतो आपल्या बाबांच्या खुनाचा. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गिरिजा मात्र शेवटी ही नागेश्वरकडून कबूल करून घेते. नागेश्वर आता हे सगळं काही गिरिजाने सांगितल्यानंतर आता मोठ्याने ओरडतो की हो, मीच दत्तूला मारले, मी मारले त्याला, मी तुझ्या बापाला मारलेला आहे, म्हणून तो आता गिरिजाला ढकलून देतो. गिरिजा आता खाली पडते. त्यानंतर आता इकडे वासंतीला खूप टेन्शन येतं. वासंती म्हणते की नक्की आता हे खंजीर घेऊन गेले म्हणजे यांचं हे लक्षण मला काही चांगलं दिसत नाही, काहीतरी अगदी वाईट करायला तर गेले नसतील ना. म्हणून इकडे वासंतीला खूप टेन्शन येते आणि तिला समजतं की नक्की काहीतरी वाईट कामासाठी गेलेले आहे. तर इकडे मात्र आता नागेश्वर गिरिजाला तो सुरा दाखवतो आणि नागेश्वर मात्र अगदी त्या सूर्याकडे बघत बघत आता दत्तूच्या पोटात जसा खंजीर खुपसला तसा मात्र तो गिरिजाच्या पोटामध्ये तो खंजीर खुपसायला जातो आणि गिरिजाने मात्र आता नागेश्वरचा हात अडवलेला असतो. त्यानंतर आता जेव्हा तो खंजीर त्याने अगदी तिच्या पोटामध्ये खुपसायला घेतलेला असतो आणि तिने त्याचा हात धरलेला असतो आणि रागाने ती म्हणते की माझा फोन मी माझा इथेच कुठेतरी लपवलेला आहे. आणि आता मात्र इथे जे काही घडत आहे ते सगळं काही त्या मोबाईलमध्ये अगदी रेकॉर्ड होत आहे आणि स्पष्ट व्हिडिओ सुद्धा आता दिसत आहे. त्यामुळे आता मात्र रागाने ती आता नागेश्वरचा हात झटकावते आणि त्याचा जो पोटात खुपसणारा खंजीर आहे तो बाजूला फेकते. आणि मी माझ्या मैत्रिणीला हे सर्व सांगून ठेवलेलं आहे की तो मोबाईल मी कुठे लपवलेला आहे ते, त्यामुळे हे ते जे काही घडत आहे ते सगळं काही रेकॉर्ड होत आहे आणि हे सगळं तुमच्या पापाचा घडा भरून आजपासून जे काही असेल, म्हणजे आजपासून ही गिरिजा लोखंडे आहे ना, तर ती गिरिजा लोखंडे मात्र तुमच्या विरोधात उभी राहील, तुम्हाला घाबरणार नाही. प्रत्येक गोष्ट आता तुमच्या विरोधात पाऊल उचलले जाईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता या गिरिजाशी आघाडी करायला तयार राहा. आता गिरिजा नागेश्वरला काही घाबरत नाही. अगदी शेरात सव्वाशेर बनून ती नागेश्वरला धडाही शिकवतेच आणि शेवटी आता नागेश्वरच्या पापाचा घडा जो काही भरलेला असतो तिने आता आपल्या आई आणि बाबांचा आणि दत्तूच्या आपल्या मानलेल्या बापाचा मात्र आता नागेश्वरकडून कसा बदला ती घेणार असते हे पाहण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.